जय जय महाराष्ट्र विद्यार्थी मित्रांनो, मी राजेश भातुरकर. श्रावक अकॅडमी या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर आपण पाहत आहे महाराष्ट्राचा भूगोल. त्यामध्ये एका जिल्ह्याला 2 राज्यांच्या सीमा लागलेल्या आहेत. असे एकूण 7 जिल्हे आहेत, ते आपण बघणार आहे. बघा, महाराष्ट्रातील 7 जिल्ह्यांच्या सीमा, 7 जिल्हे असे आहेत की त्यांना 2 राज्यांच्या सीमा लागलेल्या आहेत. तर बघू आपण. बघा, 7 जिल्हे असे महाराष्ट्रातले आहेत की त्यांना 2 राज्यांना ते भिडलेले आहेत. तर बघू आपण. सुरुवातला आहे नंदुरबार. नंदुरबार 1 नंबर आहे. नंदुरबार. नंदुरबार हा महाराष्ट्रातील उत्तरेकडील जिल्हा आहे आणि नंदुरबारमध्ये महाराष्ट्राचे उत्तरेकडील टोक आहे नवापूर. नवापूर. तर बघा, नंदुरबार उत्तरेकडील जिल्हा असा जिल्हा आहे की तो जिल्हा इकडे मध्य प्रदेशला लागलेला आहे. मध्य प्रदेश या राज्याला सुद्धा लागलेला आहे आणि इकडे आपल्या गुजरातला सुद्धा लागलेला आहे. बघा, आपण कन्सेप्ट पाहत आहे. महाराष्ट्रातील असे 7 जिल्हे आहेत की त्यांचे 2 राज्यांना सीमा लागलेली आहे. त्यातला एक जिल्हा आपला नंदुरबार, तो कशाला लागलेला हो? मध्य प्रदेश राज्याला लागलेला आहे आणि इकडे गुजरात राज्याला सुद्धा लागलेला आहे. त्यानंतर सेकंड नंबरचा जिल्हा आहे धुळे. धुळे असा जिल्हा आहे, तो सुद्धा मध्य प्रदेशला लागलेला आहे आणि इकडे गुजरातला सुद्धा लागलेला आहे. त्याच्यानंतर आहे इकडे गोंदिया. 3 नंबरचा आहे आपला गोंदिया. गोंदिया. गोंदिया हा असा महाराष्ट्रातील जिल्हा आहे, तो वर मध्य प्रदेशला लागलेला आहे. मध्य प्रदेश या राज्याला लागलेला आहे आणि इकडे छत्तीसगड या राज्याला सुद्धा लागलेला आहे. इकडे मध्य प्रदेशची सीमा लागलेली आहे, इकडे छत्तीसगडची सीमा लागलेली आहे. असा 3रा जिल्हा आहे गोंदिया. त्याच्यानंतर आहे गडचिरोली. 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 गडचिरोली असा जिल्हा आहे 4था की याची सीमा छत्तीसगडला लागलेली आहे आणि इकडे तेलंगणाला सुद्धा लागलेली आहे. तेलंगणा या राज्याला सुद्धा लागलेली आहे. 4था जिल्हा. त्याच्यानंतर 5वा जिल्हा आहे महाराष्ट्रातील नांदेड. नांदेड असा जिल्हा आहे की त्याची जी सीमा आहे तो तेलंगणालाही लागली आहे आणि इकडे कर्नाटक या राज्याला सुद्धा लागलेली आहे. कर्नाटक. त्याच्यानंतर आहे इथं आहे आपला कोकणातील शेवटचा जिल्हा म्हणजे दक्षिणेकडचा सिंधुदुर्ग. सिंधुदुर्ग असा जिल्हा आहे हो की हा इथं गोवा राज्याला लागलेला आहे. गोवा राज्याला लागलेला आहे आणि इकडे कर्नाटकला सुद्धा लागलेला आहे. इकडे कर्नाटक आहे आणि इकडे काय आहे? गोवा आहे. सिंधुदुर्ग हा 6 नंबरचा जिल्हा. त्याच्यानंतर 7 नंबर इकडे बघा, आपण पाहिलं इकडे तर हा आपला काय आहे? कोकण आहे. याच्यामध्ये इथं पालघर आहे. पालघर. पालघर हा कोकणातील उत्तरेकडील जिल्हा आहे आपला. तर हा जिल्हा गुजरातला लागलेला आहे. हा जिल्हा गुजरात या राज्यालाही लागलेला आहे आणि इथं दादरा नगर हवेली हा केंद्रशासित प्रदेशाला सुद्धा लागलेला आहे. बघा, कन्सेप्ट बघत आहे आपण. महाराष्ट्रातील 7 जिल्ह्यांची सीमा, 7 जिल्हे असे आहेत की ते 2 राज्यांना त्यांची सीमा लागलेली आहे. त्याच्यामध्ये बघा की नंदुरबार आहे, तो मध्य प्रदेशला लागलेला आहे आणि गुजरातला सुद्धा लागलेला आहे. बघा, नंदुरबार गुजरातला लागलेला आहे आणि मध्य प्रदेशला लागलेला आहे. सेकंड आहे आपला धुळे. धुळे हा सुद्धा मध्य प्रदेशला लागलेला आहे आणि इकडे गुजरातला सुद्धा लागलेला आहे. त्याच्यानंतर 3ऱ्या नंबरचा जिल्हा आहे गोंदिया. हा MP ला लागलेला आहे आणि इकडे छत्तीसगडला लागलेला आहे. 4थ्या नंबरचा गडचिरोली आहे, तो छत्तीसगडला आहे, तेलंगणाला आहे. 5व्या नंबरचा नांदेड आहे, तो तेलंगणाला आहे आणि कर्नाटकला आहे. 6व्या नंबरचा सिंधुदुर्ग, तो कर्नाटकलाही लागलेला आहे आणि गोवा राज्याला सुद्धा लागलेला आहे. 7व्या नंबरचा आपला कोकणातील सर्वात उत्तरेकडे जिल्हा पालघर, तो गुजरात या राज्याला लागलेला आहे आणि दादरा नगर हवेली या केंद्रशासित प्रदेशाला सुद्धा लागलेला आहे. ठीक आहे. धन्यवाद.